गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। आद्य श्री शंकराचार्य जयंती। वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले अशा या आचार्यांना पूज्यपाद मानण्यासाठी, आचार्यांची सेवा करण्यासाठी श्री दत्तात्रेय निवासामध्ये त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो। महाराष्ट्रात तरी निदान नगरशिवाय शंकर जयंती उत्सव विशेष करून कुठेही साजरा होत नाही। वास्तविक पाहता आपली मूळ परंपरा किंवा संप्रदाय हा दत्तात्रेयांचा। आत्तापर्यंत या परंपरेत अनेक साक्षात्कारी पुरुष होऊन गेले आहेत, पण कोणाच्याही वाट्याला हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली नाही। या उत्सवाची परंपरा सुरू होण्याचे मूळ कारण असे की आमच्याच गुरूंना श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामींना असे वाटले की जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी या ठिकाणी यावे व उत्सवाची परंपरा सुरू करावी। याचा अर्थ असा की त्यांच्या परंपरेशी आपली परंपरा जुळते आहे, ती एकच आहे। येथील प्रसन्न वातावरण आणि या ठिकाणी प्रत्यक्ष श्री गुरु महाराजांच्या पादुका उमटलेल्या आहेत हे सर्व लक्षात घेऊन शृंगेरी पीठाच्या श्री शंकराचार्यांनी आपल्याला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे सुचवले। येथे श्रीमद आद्य शंकराचार्य जयंती साजरी करावी अशी आज्ञा केली। आद्य श्री शंकराचार्यांचे अधिष्ठान म्हणून आपल्याला त्यांनी आचार्यांची मूर्ती तसेच शिवलिंगही दिले आहे। शिवाचे सर्व गुण सामावलेल्या शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे। उत्सव साजरा करण्याचे शृंगेरी पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ स्वामी यांनी लेखी आज्ञापत्रही दिले आहे। श्रीमद आद्य श्री शंकराचार्य जयंती हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध पंचमी असा होतो। या निमित्त निरनिराळ्या विद्वानांना येथे बोलावून त्यांचे आपल्या धर्माबद्दलचे, संस्कृतीबद्दलचे विचार प्रकट करून आपण ज्ञानसत्र चालवत असतो। तसेच आपण या दिवशी आचार्यांच्या प्रतिमेची पालखी काढून हा उत्सव सोहळा साजरा करतो। याशिवाय प्रत्येक सत्संगात सुद्धा हा उत्सव साजरा होतो। या प्रसंगी तुम्ही श्रीमद आद्य श्री शंकराचार्यांचे तत्वज्ञान ऐकले पाहिजे, त्यांना अभिवादन केले पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। दैनंदिन साधनेसाठीच्या या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।